मिरजेत आनंद चतुर्दशी गणेश भक्तांचं स्वागत करण्यासाठी भव्य दिव्य अशा कमानी उभारल्या गेल्या आहेत। आपण पाहू शकता, आपण सध्या मिरजेत आहोत। मिरजेत भव्य दिव्य प्रकारच्या अशा मोठमोठ्या कमानी गणेश भक्तांचं स्वागत करण्यासाठी उभा करण्यात आलेलं आहे। संपूर्ण मिरज शहर हे मोठमोठ्या कमानीने गजबजून गेलेलं आहे, सजलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण मिरज शहरात ज्या दोन कमानांची चर्चा सुरू आहे, त्या दोन्ही कमानी ठाकरे गट आणि शिंदे गट या आमने सामने पुन्हा एकदा या ठिकाणी उभा करण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकता, या ठिकाणी शिंदे शिवसेना गटाने जे कमान उभा केलेले आहे, त्या ठिकाणी 2024 मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की अशी मुख्यमंत्री भावी होणार असल्याची जी कमान या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे, ही शिंदे गटाकडून या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे। तर त्याच बाजूला आपण त्याच्या बरोबर समोर आपण पाहू शकता, दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटानेही राज्यातल्या सर्व प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी ही कमान उभा करण्यात आलेली आहे। या कमानीमध्ये उद्योग गेले, गुजरातला वाढते महिला अत्याचार, शेतकऱ्यांची आत्महत्या, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई असे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी भव्य दिव्य अशी कमान या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आहे चंद्रकांत मैगुरे यांनी उभा केलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी बरोबर समोर कमान उभा केलेले आहे। आणि या दोन्ही कमानांची चर्चा संपूर्ण मिरज तालुक्यासह सांगली जिल्ह्यात सध्या सुरू आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।